इकडे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून परिचित असणाऱ्या इस्लामपुरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली। इथं नेमकं काय चित्र आहे पाहूया थेट इस्लामपुरातून हा ग्राउंड रिपोर्ट। इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय विकास आघाडीचं आव्हान। जयंत पाटलांच्या कट्टर समर्थकाची बंडखोरी। नगराध्यक्षपदासाठी काटेकी टक्कर। सांगली जिल्ह्यातली इस्लामपूर नगरपालिका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो। माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष नगरपालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे। इस्लामपूर नगरपालिकेत 14 प्रभाग असून 29 जागांसाठी निवडणूक होतीये। दरम्यान एका जागेवर प्रभाग 10 मधून शिवसेनेच्या उमेदवार सीमा पवार बिनविरोध निवडून आल्यात। राष्ट्रवादीच्या सुशीला पवार यांनी अर्ज मागे घेतल्यानं शिवसेना उमेदवार विजयी झाल्यात। राष्ट्रवादीची एकहाती सत्ता मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादी विरोधात शिवसेना, भाजप, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आरपीआय हे पक्ष एकत्र आले। सर्वपक्षीय विकास आघाडी स्थापन करून राष्ट्रवादीसमोर आव्हान निर्माण केले। जयंत पाटील यांना आणखी एक धक्का बसलाय। स्थानिक नेत्यांच्या कारभाराला कंटाळून त्यांचे कट्टर समर्थक निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करत विकास आघाडीत प्रवेश केला आणि तेच विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। गेल्या 31 वर्षामध्ये प्राथमिक सुविधाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकलेला नाही। त्यामुळे विकास आघाडीच्या वतीनं तात्काळ त्या प्रभागातील अडचणी, नागरिकांचे प्रश्न त्याच ठिकाणी सोडवले जातील अशी व्यवस्था आम्ही या ठिकाणी विकास आघाडीच्या माध्यमातून करणार आहोत। तर इस्लामपूरचा प्रचंड विकास झाल्याचा दावा राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयभाऊ पाटील यांनी केलाय। 25 वर्षापूर्वीचं इस्लामपूर आणि आजचं इस्लामपूर ह्याच्यामध्ये कितीतरी जमीन आसमानचा फरक आपणाला जे जाणवेल। हे कशामुळे झालं तर जयंत पाटलांनी निधी दिल्यामुळं। आता त्यांचा जो आरोप आहे की ह्याच्यामध्ये काहीतरी भ्रष्टाचार झाला असेल तर आमचं चॅलेंज आहे त्यांनी 10 पैशाचा भ्रष्टाचाराचा आमच्यावरती आरोप सिद्ध करावा, आम्ही गाव सोडायचं आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवार सुशीला पवार यांच्या मुलाला धमकावल्याच्या प्रकारावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांनी जोरदार टीका केली आहे। ज्याला एकच अर्ज राहिला त्याला काढायचं प्रयत्न करण्याची पद्धत कशी, त्याला धमकावणे, तुला ठेवतच नाही म्हणून सांगणे, त्याच्या मागे गावातलं कोण नाही, परगावातली माणसं आणून लावणे आणि पोलीस SP ना फोन केला, SP म्हटले की FIR दाखल केली की मग आम्ही करतो व्यवस्था। FIR कोण दाखल करणार? त्याला कुणाचं नाव घ्यायचं? अनोळखी लोक येतात दारात, अनोळखी लोक दंगा करतात, अनोळखी लोक मागे लागतात। नाव कुणाचं घ्यायचं? गाडीतून उतरले तर एकही माणूस ओळखीचा नाही। विकास आघाडीच्या अध्यक्षांनी मात्र जयंत पाटलांचे आरोप फेटाळलेत। राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला निवडणूक लढवायची इच्छा नसल्याचं त्यांनी म्हटलंय। किती जरी उमेदवार विकासला तर धमकीला भीक घालून अर्ज कधी माघारी घेत नसतो, कारण हा आरोप चुकीचा आहे। मुळात राष्ट्रवादीनं ज्यांना उमेदवारी दिली त्यांचीच इच्छा नव्हती की राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याची, त्याच्यामुळं त्यांचे आरोप हे चुकीचे आहेत। राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी उमेदवार मिळालेले नाहीत आणि राष्ट्रवादी या ठिकाणी यशस्वी होणार नाही। इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गज नेते एकमेकांसमोर आलेत। त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शाबूत राहतो का की त्याला खिंडार पडतं ते निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल। सांगलीहून रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।